2005 मध्ये सचिन पिळगावकर आणि त्यांच्या टीमने नवरा माझा नवसाचा या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना एक अविस्मरणीय अनुभव दिला. त्याच्या गोष्टीतील सहज विनोद, संवादफेक आणि कसदार अभिनयामुळे हा चित्रपट आजही स्मरणात आहे. आता 19 वर्षांनंतर सचिन पिळगावकर या कथेचा पुढचा भाग घेऊन आले आहेत. नवरा माझा नवसाचा 2 मध्ये पहिल्या भागातल्या जादूची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न त्यांनी यामध्ये केला आहे. चित्रपटाची गोष्ट साधी आहे आणि मुख्यतः संवादफेक आणि प्रसंगनिष्ठ विनोदावर आधारित आहे. पहिल्या भागाप्रमाणेच हा चित्रपटसुद्धा गणपती बाप्पाशी संबंधित नवसावर आधारित आहे. वक्की सचिन पिळगावकर आणि भक्ती सुप्रिया पिळगावकर यांनी वक्कीच्या वडिलांनी केलेला नवस पूर्ण केला होता आणि भक्तीने लगेच दुसरा नवस केला की वक्की दरवर्षी गणेश मूर्ती बनवेल आणि ती गणपतीपुळे येथे विसर्जन करेल. त्यांच्या मुलीने श्रद्धा हेयमल इंगले तिला लांबी स्वप्नील जोशी मध्ये तिच्या आयुष्यातील साथीदार सापडल्याचे सांगितले तेव्हा कुटुंब खूप आनंदी झाले. भक्तीने लांबीला विसर्जनाची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेतला. पण इथे एक ट्विस्ट आहे. लांबी नास्तिक आहे. पुढील काही दिवसांत श्रद्धा गणपती बाप्पाशी आणखी एक नवस करते जो लांबीने पूर्ण करायचा आहे. आता प्रश्न असा आहे की लांबी तो नवस पूर्ण करतो का? नवरा माझा नवसाचा 2 हा एक साधा, कुटुंबियांसाठी योग्य आणि विनोदी चित्रपट आहे. सचिन पिळगावकर, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे या तिघांच्या जुन्या चित्रपटांच्या आठवणी ताज्या करणारा हा चित्रपट अनेक ठिकाणी हसवतो. जरी काही वेळेस विनोद रिपीट होत असले तरी एकंदरीत चित्रपटाने हसवण्याचे काम व्यवस्थित केले आहे. तुम्ही पहिला भाग पाहिला नसेल तरी हा चित्रपट स्वतंत्रपणे सुद्धा तितकाच मनोरंजक आहे. चित्रपटात काही उणिवा आहेत. काही विनोद परत येतात आणि नंतर कंटाळवाणे होतात. काही पात्रं फक्त हसवण्यासाठी आणलेली दिसतात ज्यांचा चित्रपटाच्या मुख्य कथेशी काही संबंध नाही. उदाहरणार्थ सिद्धार्थ जाधवने एक राजकारणी म्हणून साकारलेला प्रहसनात्मक भाग अफलातून आहे, तर दुसरीकडे एका चिनी व्यक्तीला रणडीचा कुठेही कनेक्ट न करता केवळ विनोदासाठी आणलेलं पाहून गोंधळ उडतो. नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाचा सर्वात मोठा जिंकलेला मुद्दा म्हणजे त्याचा अभिनय. सुप्रिया पिळगावकर आणि हेयमल इंगले यांची कामगिरी सहज आणि प्रभावी आहे. पण सचिन पिळगावकर आणि स्वप्नील जोशी यांनी अभिनयाच्या जोरावर चित्रपटाला एक नवीन उंची दिली आहे. अन्य कलाकारांमध्ये वैभव मांगले, हरीश दुधाडे, सिद्धार्थ जाधव आणि अशोक सराफ यांनीही जबरदस्त काम केले आहे. संपूर्ण गोष्ट सांगायची तर नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट आहे ज्यामध्ये प्रवासाचा आनंद गंतव्यापेक्षा अधिक आहे. हे तुम्हाला एक आनंददायक अनुभव देईल, खास करून कुटुंबासोबत एकत्र पाहण्यासाठी. थोडक्यात सांगायचं तर चित्रपट पाहताना जास्त डोक्याला ताण देऊ नका आणि फक्त मजा घ्या. अंतिम निर्णय 5 पैकी 3. तर मित्रांनो, हा होता नवरा माझा नवसाचा 2 सिनेमाचा रिव्ह्यू. तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.